हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज वार आहे रविवार, तर शनिवारचे काही काम राहिले ना, ते आज पूर्ण करून घेते. पडदे सारून घेतलं, त्याच्यानंतर मी बाहेर कपडे सुकवताना ना स्लायडिंगला परत झाकून घेते, कारण की वारा प्रचंड सुटतो आणि काय वाऱ्याने पडलं वगैरे तर मग देवघर तिथंच आहे, त्याच्यासाठी भीती वाटते, म्हणून मी दरवाजा लावून घेते. तर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिकने दोन्ही टावेल सुकवलेले ना, ते वाऱ्याने लगेच सुकलेत, म्हणून गडी मारून ठेवून टाका म्हणते. आणि आज माझे ना कपडे लवकर झालेत बरं का, म्हणून आज शाळेचा ड्रेस वगैरे होता आणि कार्तिकच्या 2 पिटीचा ड्रेस, एक आणि शाळेचा, तर ते व्यवस्थित धुवून घेतलं आणि सुकवते. आणि आता ह्याचा पावसाचा भरोसा नाही, आता पाऊस कधी पडतो, काय पाऊस आहे ना कधी पण पडतो आणि कधी ऊन लागते, कधी पाऊस पडतो, तर भरोसा नाही. म्हणून आता लवकर कपडे सुकून घेतले आणि आता परत पाऊस चालू झाला की मला सगळे कपडे परत आत घ्यावं लागेल, म्हणून पटकन धुवून पटकन सुकवले, कारण की परत उद्या कार्तिकला शाळेत जायचंय, तर मग ड्रेस नसणार आहे, त्याच्यासाठी मी पटकन धुवून घेतल्या. आणि राडा बघा कसा आहे, दाखवते तुम्हाला. काल बघा काम केलेलं आहे, एवढं पिकोफॉलसाठी आली. काल राडा रात्री 2 वाजेपर्यंत मी करत होती. हे बघा, हे बघा, काल रात्री 3 केलेत आणि इथं खाली एक आहे आणि एवढं सगळं रात्रीचा पसारा बघा. हे बघा, अजून एवढं पिकोफॉल करायचे आहेत आणि तिथं पिकोफॉल धुवून इस्त्री मारून ठेवले तिथं. आणि त्याच्यानंतर इथं बघा ब्लाऊज कटिंग करून ठेवले, ते पण कटिंग करायचे. आणि इथं पिकोफॉल झालेत आणि बाकीचे एवढं करायचे आहेत. अजून इथं पण आहे बघा, असा पसारा आहे बघा माझ्या घरातला. मला वेळ नाही भेटत. आता हे सगळं आवरायचे, कपडे झाले, त्याच्या अगोदर नाश्ता करून घेते मी. आणि आता कपडे तर झाले आणि हे बघा मी आता उरकून घेते. हे बघा, जेवढं मला वेळ भेटतो ना, रात्री 1 तास तर मशीनवर बसते मी. पिकोफॉल असून दे किंवा ब्लाऊज कटिंग असून दे किंवा शिलाई असून दे. तर मग मी कसे करते, धागे वगैरे घेतले की ते तसंच पडीक राहतं सगळं. तर मग सकाळी उठली की ना पहिले ते आवरून घेते, मग बाकीचं काम करते मी. आणि रोज सकाळी तेच आहे माझं, रात्रीचं सकाळचं आवरायचं आणि रात्रीचा पसारा करायचा, रात्री तसंच आहे. आणि धागे आहेत ना, तर रील ह्याच्यामध्ये होते, बॉबिन केसमध्ये होते, ती गुंडाळून घेतलं. आता त्याचं काम संपलं म्हटलं गुंडाळून घेतलं. आणि हे सगळे धागेत ना एका बॉक्समध्ये घालून घेते. पिनं वगैरे सगळं आपलं आपलं सेपरेट लागते. जेव्हा काम करताना सगळं विस्कटलेलं जातं, मग नंतर काम करून झालं की परत एकत्र करायचं आणि परत काम चालू केलं की विस्कटला. हे माझं रोजचंच आहे. असो, आता हे सगळे धागे वगैरे एकत्र करून घेते. त्याच्यानंतर रात्री ब्लाऊज शिवला तुम्हाला दाखवते बघा. तो अर्धवट झालाय, तो माझ्या मम्मीचा आहे. हे बघा, माझ्या मम्मीचं अर्ध झालंय, अर्ध राहिले, बाकीचे पण आहे, ते करून घेते. एक 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 दिवस करून घेणार आहे. आणि खाली बघा तुम्हाला दाखवते, खालचा पसारा पण आवरून घेते. आणि ही साडी, हे बघा, हे ब्लाऊज कोणाचं आहे काय आहे ते नंतर तुम्हाला सांगते. आणि आता हे घडी मारून ठेवते. आणि ब्लाऊज पीस कसा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाहीला डिझाईन आहे आणि गळ्याला बॅक साईडला पण डिझाईन आहे, तर नंतर सांगते तुम्हाला कोणाचा आहे तो ब्लाऊज. आणि हे सगळं आवरून घेते. हे बघा, शिलाई मारायला जेवढं वेळ नाही लागत ना, त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ आहे ना, हे आवरायला वेळ लागतो. आणि रोजच आहे, काढायचं घालायचं रोजच आहे. तर मी लय वेळा प्रयत्न करते कमी ह्याच्यातच करावं, तर मग ते पसारा होतोच होतो. हे सगळं आवरून घेते. आवरून झाल्यानंतर झाडू वगैरे मारून बेड आवरायला घेते मी. आणि आज बेडशीट चेंज करते. काल शनिवारी बेडशीट चेंज करायला वेळ नाही भेटला, म्हणून आज करून घेते बेडशीट चेंज. आणि तर रविवार आहे म्हटलं तर करायचं. आणि भिजत ठेवते आणि धुवून पण घेते, म्हणजे कसं पटकन काम होऊन जाईल. भिजत ठेवलं, आत्ताच भिजत ठेवलं ना की 1-1.5 तासापर्यंत भिजलं की पटकन धुवून घेते, कारण की पावसाळ्याचा वेळ आहे, कधी काय पाऊस पडेल माहीत नाही आता. त्याच्यासाठी आता हे जर कसं झालं माहिती का, कपडे सुकवायला जागा नाही. आता खूप कपडे सुकवायचंच पंचायत होईल. तिथं होतं तर मी खाली जाऊन सुकवायचं, तुम्ही बघितलं असेल, मी तिथं जाऊन खाली सुकवायचे असं. आणि हे बघा, कडधान्ये ना रात्री भिजवायला ठेवलेत. आणि एक मिक्स कडधान्ये आणि दुसरी हुलगी म्हणतात, आता तुमच्यात ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती, तर पण ह्याला हुलगी म्हणतात ते. मग ते भिजत ठेवले, मोड आणायला ठेवले, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, तुम्ही काय म्हणतात त्याला मला नक्की सांगा. त्याच्यानंतर हे मिक्स कडधान्ये हे पण भिजत ठेवले आणि मोड आणायला ठेवते. हे बघा, मी जाळीत आणायला ठेवते, छान मोड निघतात पूर्ण छानपैकी. आणि रात्री भिजत ठेवले आणि कॉटनच्या कपड्यात त्यांना पाणी नितळायला ठेवलं, त्याच्यानंतर झाकण लावून ठेवते. आणि रात्री ना मूग भिजवले, डोसा बनवायच्या मुगाचा. आणि हे बघा, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. आणि हे बघा, आणि वाटून घेते. आणि वाढताना त्याच्यात मिरची आणि आलं टाकते आणि वाटून घेते, बारीक पेस्ट करून घेते, तुम्हाला दाखवते आता.
आणि मुगाचा डोसा आहे ना, शेजवान चटणी बरोबर, टमाटर सॉस बरोबर खूप छान लागते. मला तर आवडतं. तुम्हाला आवडतं का नक्की सांगा. तर मी आज वेळ आहे म्हटलं, चला करावं म्हटले. कार्तिक पण आज घरात आहे, रविवारचा दिवस आहे म्हटलं, चला मुगाचा डोसा रोज भाजी चपाती खाण्यापेक्षा आपला मुगाचा डोसा खायचा म्हणून केले मी. आणि आता मूग सगळं व्यवस्थित करून घेतलं, बारीक पेस्ट करून घेतलं. आणि त्याच्यात बघा मी काय काय बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते, त्याच्यानंतर मीठ, जिरं आणि थोडंसं धना पावडर टाकून मिक्स करून घेते. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर तोपर्यंत बघते तर दूधवाला आला, तर दूध घेतलं आणि गरम करायला ठेवलं एका साईडला. आणि डोसे काढून घेते. हे बघा मुगाचे डोसे काढून घेते. तवा गरम करून झाल्यानंतर तेल सगळं लावून घेते, तर चिपकत नाही काही नाही. तर म्हणून तेल लावून घ्यायचं पहिले आणि थोडे छोटे छोटे बनवायचे डोसे. मी छोटे छोटेच पहिले बनवते, नंतर हळूहळू जसं जसं तवा गरम होत जाईल ना, तसं तसं मोठे मोठे करत सोडते. पहिल्या स्टार्टिंगला मी छोटे छोटे करते असं. आणि डोसे टाकून झाल्यानंतर साईडून तेल सोडून घेते. हे बघा आणि डोसा बनवून घेते. चिपकलं नाही अजिबात काय नाही. मी पहिले कसे करते, छोटे छोटे बनवते. छोटे छोटे बनवता बनवता जसं ते तवा तापत जाईल ना, तसं ना ते छानपैकी डोसे येतात ते. आणि डोसे सोडून घेते, लागलंच खाऊन पण घेतो आता आम्ही. आणि चाय आता डोसा आहे म्हटलं तर डोसा, शेजवान चटणी नाहीतर टमाटर सॉस आणि मस्तपैकी गरमागरम चाय. आणि आता आम्ही खाऊन घेतो. कार्तिक गेलाय खाली खेळायला. त्याला म्हटले आता डोसा सगळं झाल्यानंतर मग त्याला हाक मारायचं. तर खाली खेळतोय तर खेळून द्या म्हटलं, नाही तर परत घरात बसला की मोबाईल बघत बसतो, नाहीतर टी व्ही बघत बसतोय. म्हणून मी काय करते, त्याला मुद्दामून हाकलते. आणि डोसा होते तोपर्यंत बघते तर किती जोरात पाऊस आला. गडबडीत सगळे कपडे आत काढून घेतले आणि पाऊस बघा किती जोरात. तुम्हाला मग सकाळी सांगितलं, पावसाचा भरोसा नाही, कधी पण पाऊस येतोय. आणि पटकन मी कपडे घालून घेते. परत कपडे नाही सुकवले ना, तर कार्तिकचे वांदे होईल. म्हणजे उद्या शाळेत जायचे म्हटलं, पटकन काढून घेतलं. आणि हे संध्याकाळचे 7 वाजले, तर कार्तिकच्या पप्पांनी भाजी आणली. भाजी खूप महाग आहे म्हटलं, थोडीशीच आणली. आणि ढेसा आणला आणि शेंगाशेंग, कोथिंबीर आणली. उद्या पोळ्या करायच्या म्हटल्यावर टमाटर, अद्रक आणि लिंबू आणलेत. त्याच्यानंतर पानं आणि केळी आणि आंबे. मला आमरस खायचं परत इच्छा झाली म्हणून कार्तिकच्या पप्पाने आंबे आणले आणि फुलं. आणि उद्या आहे पौर्णिमा, तर सत्यनारायणची पूजा घालायची आहे, तर हे सगळं घेऊन आलेत. आणि हे सगळं भरून फ्रीजमध्ये ठेवते. आणि आमरस करायचं म्हटलं, 3 आंबे घेतले, स्वच्छ असं धुवून घेते. आता पाऊस पडलं थोडं माती वगैरे लागते ना, म्हणून स्वच्छ असं धुवून घेतलं. आणि लागलं ढेसा पण स्वच्छ असं धुवून घेते. आणि आमरस बनवून घेते आज. हे बघा 2-3 पाण्यात, त्याला माती आहे ढेसाला. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. लागलंच कुकरला लावून घेते. आणि 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि कुकर लावते. कुकरमध्ये आहे ना टाकून घेते आणि 1.5 ग्लास पाणी टाकते. हळद आणि मीठ टाकून कुकरला 2-3 शिट्या करून घेते. आणि मीठ आहे ना, मी सगळं भरणीत भरून घेतलं आणि थोडंसं राहिलं म्हणून ते कशाला वाया घालायचं म्हणून त्याच्यातच ठेवलं. तर वाटीत वगैरे काढलं, तर आता पावसाचा दिवस आहे तर पाणी सुटतं, त्याच्यासाठी मी त्याच्यातच ठेवले. आणि कुकर लावून घेतलं. त्याच्यानंतर बघा भात पाहिजे होता कार्तिकला. आणि मग भात लावून घेते. 2-3 पाण्याने धुवून घेतलं स्वच्छ, त्याच्यानंतर लावून घेते. आणि हे पियाचं पाणी आहे बरं का. आणि त्यालाच ॲक्वागार्ड जोडलं आहे, बाजूचं वापरायचं पाणी आहे. तर पियाचं पाणी आहे म्हटल्यावर त्याच्यानेच स्वयंपाक करते मी. आणि हे बघा आमरस करून घेते. आणि जास्त पाणी न वापरताना कमी ह्याच्यातच. आता एकटेच खाणार आहे, कारण की कार्तिकला पण आंबा नाही आवडत, त्याच्या पप्पाला पण आवडत नाही. मला आवडतो म्हणून मी खाते. आणि थोडं चवीपुरतं साखर टाकते आणि थोडीशी वेलची पूड टाकून ना, थोडंसं पाणी टाकून, जास्त पाणी न टाकता वाटून घेते. कारण की खाणार कोण नाही, मी एकटीच खाणार आहे. कार्तिकचे पप्पा कोण नाही खाणार त्याच्यासाठी, आणि त्यांना आवडत नाही असो. आणि एक टोपल्यात काढून घेते बघा आमरस. आणि एका साईडला भात शिजते आणि एका साईडला आता त्याचं झाकण लावून बाजूला काढून ठेवते. आणि कुकर खाली थंड झाल्यात ते काढून घेते आणि शिजले का ते बघते आणि लागलंच फोडणी मारून घेते. तर छोटा कुकर नाही म्हणून मी डायरेक्ट 5 लिटरच्या कुकरला लावते. उठलं की मला तेच कुकर लागतो असो. आणि आता बघा कढई घेतली, कढईत तेल टाकलं, गरम करायला ठेवलं. राई, जिरा, कढीपत्ता आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि टमाटर, कांदा हे जी पेस्ट आहे ना ते टाकून घेतलं. आणि थोडं त्याच्यात हिंग टाकलं त्याच्यात तेलात आणि चांगलं एकजीव करून घेते. हे बघा
चांगलं भाजून घेते आणि चांगलं भाजलं त्याच्यात सगळे मसाले टाकते. हळद, धना पावडर, गोडा मसाला, लाल तिखट, कपलं किचन किंग मसाला वगैरे सगळं टाकून ना चांगलं भाजून घेते आणि मसाला भाजायला नाही पाहिजे म्हणून तेल टाकते. तुम्हाला ही रेसिपी एकदा पण मी शेअर केला आणि डोसा मला आवडतं बरं का, खायला छान लागतं. गरम गरम चपाती आणि डोशाबरोबर खायचं एक नंबर लागते. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तेल सुटेपर्यंत भाजलं बघा, तेल सुटलं ना आता ते डोसाचं सगळं पाणी सकट टाकून घेते आणि थोडंसं उकळी येऊन घेते. हे बघा, आणि उकळी आल्यानंतर कोथिंबीर कट करून टाकते. आजचा बेत आहे डोसा, भात, चपाती आणि आमरस. आमरस तर मी स्वतः एकटी खाणार आहे आणि जरा लेअरवाली चपाती खाणार. आमरस आहे म्हटलं लेअरवाली चपाती करते आणि आम्ही आता जेवायला बसलो आहे बघा. लेअरवाली चपाती केली, आमरस आणि डोसा. आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.